नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शनिवार आणि भाजी घेतली कांद्याची पात. तर एका साईडला बघा शनिवारची सगळ्यांनाच घाई असते, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर एका साईडला चहा आपला अद्रकवाला ठेवला, जेणेकरून आपल्याला मस्त असं सर्व कामं करायला एनर्जी भेटेल. आणि एका साईडला कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरे मोहरी तडतडले आणि त्यामध्ये तिखट टाकलं आणि तिखट टाकल्याच्या नंतर कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली होती, ती टाकून घेतली. टोमॅटो आणि त्यावर घेतली होती तुरीची डाळ 15 मिनटं भिजत घातली होती आणि मग अशी टाकून घेतली. त्यावर मीठ टाकलं चवीपुरतं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून जेवढं पाहिजे तेवढं पाणी प्रमाण टाकून घ्या. मला थोडी रसरशीत करायची होती, त्यामुळे मी पाणी थोडं जास्त टाकलं. आणि तुम्हाला जर सुकी करायची असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाका. आणि त्यानंतर त्यावर टाकला शेंगदाण्याचा कुटा. आणि मग आमच्या मराठवाड्यामध्ये शेंगदाण्याचा कुटा सगळ्याच भाजीला टाकला जातो. आणि मग त्यानंतर हे छान झाकून ठेवलं आणि एका साईडला आपली एनर्जी ड्रिंक घेतली प्यायला. आणि ही सकाळी सकाळी नाही पिली तर आपली एनर्जी कशी येईल. त्यानंतर गॅलरीत गेली तर बघा असं छान असं एवढे सुंदर दिसत होते की झाडावरती फुलं एवढे सुंदर दिसतात ना. हे फुलं तोडण्याचं मन करत नाही, परंतु दुसऱ्या दिवशी लगेच सुकून जातात. मग ते देवाला वाहिलेले तरी बरे म्हणून मला असं वाटतं की तोडावेत. छान अशी चेक करून बघितलं तर ही आपली कांद्याची पात रेडी आहे. छान अशी शिजली आणि रसरशीत कांद्याची पात कशासोबतही खूप छान लागते. आणि त्यानंतर पीठ वगैरे मळून घेतलं होतं आणि बरेच कामं होते आज. शिवायचं ओपन डे होता, पिऊचं ट्युशन होतं आणि आहोंनाही लवकर जायचं असतं, त्यामुळे शनिवारी आराम नसतो. प्रत्येक दिवशीची कामं ठरलेली असतात. जरासं आता उन्हाळ्यामध्ये थोडंसं शांतता भेटेल. तर असा टिफिन रेडी झाला आणि पिऊला तोपर्यंत सांगितलं अंघोळ झाल्यावरती तू देवपूजा करून घे. तर तिने छान देवपूजेसाठी फुलं तोडले आणि स्वतःच्याच गॅलरीमधले फुलं घ्यायला किती छान वाटतं. आणि फुलं जर झाडावर असली तर खूपच छान वाटतात, परंतु ते दुसऱ्या दिवशी सुकतात. त्यामुळे मग मी बोलली तोड आणि देवाला वाहा, म्हणजे जेणेकरून आपलं मंदिरांनाही शोभा येते आणि देवालाही वाहिले जातात. आणि स्वतःच्या गार्डनमधले असतील तर आणखीनच छान वाटतात. तर तिला नंतर जेवायला दिलं. जेवण तिचं झालं. जेवण करून झाल्यानंतर तिचे केस वगैरे विचरायला घेतले, कारण की तिला ट्युशनला जायचं होतं. आणि मीही माझं आवरलं. आणि या टायमिंगला कसं जेवढं तुम्हाला दिसतंय ना तेवढं ते फास्ट झालेलं नाही आहे. नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल 2 मिनिटात एवढी कामं होतात, असं शक्यच नाही. आणि तिला मी ट्युशनला सोडायला निघाली. तिथून आल्याच्या नंतर सगळी घरातली कामं आवरली आणि निघाली. मग नंतर याचा ओपन डे होता. पेक्षा थोडी जास्त प्रगती आहे, परंतु आणखीन प्रगती पाहिजे असं मला वाटतं. आणि मुलांची सक्सेस आईला नाही तर कोणाला चांगली वाटेल. आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.